2001 साली प्रदर्शित झालेला चिमणी पाखरं हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला होता। भावना प्रधान या सिनेमाने सर्व मराठी प्रेक्षकांना खूप रडवले होते। या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते। ह्यांच्यासह बाळ धुरी, लक्ष्मीकांत बेर्डे, तुषार दळवी, रेशम टिपणी, जयश्री गडकर, रमेश देव यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या। मात्र या सगळ्यात विशेष भाव खाऊन गेले ते म्हणजे या चित्रपटातील 4 बालकलाकार। सचिन आणि पद्मिनी ह्यांच्या मुलांची भूमिका करणाऱ्या त्या बालकलाकारांनी जबरदस्त अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती। ते 4 बालकलाकार म्हणजे भारती चाटे, अविनाश चाटे, मेघना चाटे आणि निहार शेंबेकर। चिमणी पाखरं प्रदर्शित होऊन आता जवळजवळ 24 वर्षांचा काळ लोटला आहे। एवढ्या वर्षांनंतर हे बालकलाकार आता काय करतात, कसे दिसतात असा प्रश्न अनेकदा प्रेक्षकांना पडतो। या सिनेमात काम केलेल्या एका चिमुकलीविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत। या चित्रपटातील अंजू हे पात्र साकारणारी बालकलाकार भारती चाटे सध्या काय करते, चला तर जाणून घेऊया। चिमणी पाखरं या सिनेमाबद्दल बोलायचे तर या सिनेमाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केलं होतं। तर प्रख्यात चाटे कोचिंग क्लासेसचे मालक मच्छिंद्र चाटे हे निर्माते होते। अंजू हे पात्र साकारणारी भारती चाटे ही मच्छिंद्र चाटे यांचीच कन्या आहे। चिमणी पाखरं हा भारतीने अभिनय केलेला पहिला चित्रपट होता। मात्र हा चित्रपट एवढा गाजल्यानंतरही ती पुढे कुठल्याही चित्रपटात दिसली नाही। चिमणी पाखरं चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर भारतीने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं। तिने भारतात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर ती पुढच्या शिक्षणासाठी लंडनला गेली। तिने लंडनमध्ये इंटरनॅशनल बिझनेसमधून MBA केलं आहे। नंतर ती भारतात परतली आणि मनोरंजन क्षेत्रात काम करू लागली। प्रोडक्शन मॅनेजर, चित्रपट दिग्दर्शन, स्टोरी टेलिंग अशा विविध क्षेत्रात तिने काम केलं आहे। सुरुवातीला तिने माय मराठी या स्टेज शोची धुरा सांभाळली होती। शिवाय महेश कोठारे यांच्या कोठारे विजन या प्रोडक्शन हाऊसमध्ये तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम पाहिलं आहे। या काळात तिने अनेक मालिकांची निर्मितीमध्ये मुख्य भूमिका बजावली आहे। तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने निर्माते आशिष नाटेकर यांच्याशी लग्न केलं आहे। तिला सायेशा आणि अगस्त्य नावाची 2 गोंडस मुलं देखील आहेत। या जोडप्याला कुकिंगची विशेष आवड आहे। या क्षेत्रातही हे दोघं काम करत आहेत। खाण्याशी निगडीत होम शेफ डॅडी आणि मंकी बार केक हे 2 स्टार्टअप त्यांनी सुरू केले आहेत। शिवाय आशिष बिग वेव एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसमध्ये मॅनेजिंग पार्टनर म्हणून काम करत आहे। भारती आणि आशिष यांनी काही वर्षापूर्वी त्यांच्या मुलीच्या नावावर सायेशा इंटिग्रेटेड कम्युनिकेशन नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली। या संस्थेअंतर्गत ते अनेक चित्रपटांची, मालिकांची आणि जाहिरातींची निर्मिती करत आहेत। तिने तू का पाटील आणि मेनका उर्वशी या चित्रपटांची सहनिर्मिती देखील केली आहे। अशा प्रकारे चिमणी पाखरं सिनेमा गाजवणारी अंजू आज आपला संसार सांभाळून अनेक क्षेत्रात नाव कमवत आहे।